धने 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 हा हे बघ काय आणलंय मी. काय दादा कसलं भारी दागिन आहे. कोणासाठी आणलंय? वहिनीसाठी. छान दिसतील तिच्यावर. येडे तुझ्यासाठी आणलंय. काय माझ्यासाठी? मग एवढं महाग. धने तुझ्या लग्नापर्यंत ना असाच एक करून मी दागिना करणार तुझ्यासाठी. आणि हे तर काहीच नाही, याच्यापेक्षा महागाचा दागिना करणार आहे मी. बघ तू. बघू दानू. अरे वा बघू. खूप छान आहे डिझाईन. अरे वा सूर्या, तुझी चॉईस तर खूप छान आहे. बरं दादा, 3 सांजेची वेळ झाली, घरात लक्ष्मी आली, दागिने देवासमोर ठेव की. असं म्हणतेस? पण माझ्या लक्ष्मी तर तुम्ही आहे ना. तूच ठेव तुझं. काकी, अहो दिवाबत्तीची वेळ झाली आणि तुम्ही देव उचलून कुठे नेताय? नाही, घेऊन नाही चालले. अगं मी दिवाच लावणार होते, पण एकदम लक्षात आलं की आपल्याला सुतक आहे ना, म्हणून. चल येते. बर, तुमच्या सगळ्यांसाठी ना एक खुश खबर आहे. उद्या सगळेजण आपण कोरेगावला जातोय. कोरेगावला? असं अचानक? अगं डॅडींचा अचानक फोन आला मला. अगं वधूवर मेळाव्यात धनूसाठी ना त्यांच्या पैशाने त्यांनी नाव नोंदवलंय. काय? होय. तिकडे मुंबई पुण्याचे पोरं येणार आहेत. लय भारी भारी स्थळ असणार आहे. आपण सगळे जातोय उद्या कोरेगावला. हा, मज्जा आहे बाबा एका माणसाची. उद्या भारी भारी स्थळ बघायला मिळणार. धनु दीदी, तुला कसा मुलगा पाहिजे ना हे आत्ताच दादा बहिणीला सांगून ठेव. म्हणजे तिकडे गर्दी असेल ना, ते तुला शोधायला मदत करतील. आपण पण जाऊया ना धनु दीदीला नवरा शोधायला. दादा, वहिनी आणि काकी, तुम्ही तिकडे असलंच पाहिजे बर का. होय. काय म्हणली? ती म्हणते माझ्या म्हातारीचं तिकडं काय काम, तुम्ही जा, मी नाही येत. मला असं का वाटतंय की काकीला मुद्दाम घरी थांबायचंय. काकीच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे, पण काय हे शोधून काढावंच लागेल. बरं ठीक आहे, तुझी इच्छा नसेल तर नको येऊ. तसं बी तिकडं लय दमायला होईल. तू थांब घरीस. बर, मी हातपाय धुवून येतो, बाकीचं नंतर बोलू आपण. काकीचं वागणं विचित्र वाटतंय मला. अरे वा, गाणं. सतत टेन्शन घेणारा माणूस आज खुश दिसतोय वाटतं. मूड चांगला आहे कोणाचा तरी. मग आता सगळं चांगलं चांगलं घडतंय म्हणलं चांगलं असणारच ना. तू जा. उद्या बघ धनूसाठी ना चांगला पोरगा मिळतो का नाही बघ. हो, अगदी तुझ्या मनासारखं होईल बघ. खूप चांगला मुलगा शोधशील तू आपल्या धनूसाठी. मी नाही, आपण शोधायचंय. अरे मी कशाला, तुम्ही जा ना सगळे. मी उद्या घरीच थांबते. तू जा. काकी आहे की घरी? हे बघ सूर्या, मी काकींच्या भरोशावर घर टाकून नाही येऊ शकत.
काकी आल्यापासून मी त्यांना बघते रे. त्यांच्या हालचाली मला ठीक नाही वाटत आहे. एकतर त्या आल्या आल्या दुसऱ्याच रात्री किचनमध्ये काहीतरी शोधत होते आणि पुन्हा आज तर सगळा फडता काढून बसल्या. आणि आज सकाळी तर त्या मला रस्त्यात दिसल्या. मी त्यांना विचारलं की इतक्या लांब तुम्ही काय करताय, तर आले सहज चालत चालत इतक्या लांब. नाही सूर्या, मला ही गोष्ट पटली नाही रे. म्हणजे त्यांच्या मनात काय सुरू आहे ना हे मला कळतच नाही. शिवाय त्यांची नजर सतत त्यांची नजर अशी ना भिरभिरत असते. काहीतरी कसला तरी शोध घेते. अगं उद्या आता असं म्हणशील की डॅडीनीच काकीला इकडे कशाच तरी शोध घ्यायला पाठवलंय म्हणून. पण काय चाललंय तुझं? एवढा संशय स्वभाव? माणसावर विश्वास ठेवायला शिक तुझा. त्या संशयामुळे ना घराच्या घरा बरबाद झाल्यात. सूर्या अरे पण हे बघ, तुला यायचं नसेल ना तर नको येऊ, पण उगाच हे असलं काहीतरी बडबडू नको. आणि उद्या आम्ही धनुला पोरगा बघायला जाणार, कारण या घरापेक्षा धनुला आमची जास्त गरज आहे. सूर्या कसं समजवू रे मी तुला? मला तू इतरांवर विश्वास ठेवायला सांगतोयस. कधीतरी तू ठेवणार आहे विश्वास माझ्यावर. तू फार भोळा आहेस, इमोशनल आहेस, आणि इमोशनल माणसांचा हे जग नेहमीच फायदा घेत असतं. राजू, भूत नाहीये, मी आहे, धनु दीदी. तू हा काय अवतार केलाय मग? अगं मीच तिला ती मुलतानी माती लावली. आता उद्या तिकडे जायचंय ना ते वधूवर मेळाव्यात कुठं तरी. हा मग तिथं माझं लेकरू चमकायला पाहिजे का नाही? हा आता उद्या बघ, उद्या अशी दुधातून बुसकळून काढल्यागत गुरी गुरी पान दिसल. हा ये, तुझ्या बी केसांना तेल लावते. ये बघ, ते थंडीने केस किती भुरभुरीत झाल्यात. ये इकडे. नाही नाही, मला कशाला? मला कुठं स्थळ बघायला जायचंय, तू हिलाच लाव. अगं म्हणून काय झालं? हा बाईच्या जातीने काय दुसऱ्यांना चांगलं दिसायसाठीच नटायचं असतं का? हा स्वतःला बी चांगलं दिसायला पाहिजे ना गावात तरी. हा ये ये इकडं ये बाळा. बस. हा हा बघ बर कशी केस झाल्यात पार. काके आ? कधी आईचा मायना हात फिरलाच नाही ग डोक्यावरनं. आम्ही लहान होतो ना तेव्हा दादाच आमच्या केसीच राहायचा. पण आज तुझ्या पुढ्यात बसले ना तर लई भारी वाटतं. असं वाटतं माझी आईच माझ्या केसांना तेल लावून देते. अगे येडा बाय, मी बी तुमची आईच आहे. हा आता काकी बी आईसारखी असती का नाही? आम्ही तर लहानपणापासून ज्याच्या त्याच्यात आई शोधायचं. कधी दादात, कधी वहिनीत, आणि आता तुझ्यात. काकी बरं झालं तू आलीस. तू आलीस ना तर आता घर वेगळंच वाटतं बघ. मला बी लई भारी वाटतं बघ. मी बी माझ्या लेकरांना सोडून इतक्या लांब राहिले होते ना. एवढ्या सोन्यासारख्या सुखापासून मी किती लांब गेले होते ना ते मला आत्ता जाणवते. राजताई काय करते? थांब, मी बघतो काय झालं.
वायर खराब झाली वाटत. पण आत्ताच टाकली होती. हल्ली ना लई बंडल माल यायला लागला. आपल्या दुकानात पण ना कधी कधी असाच माल येतो. मग गिरायक आमच्या नावानं बोंबलतो. तर मला सांग, त्यात दोष कोणाचा? ज्यानं माल बनवलाय त्याचा ना. गिरायक आम्हाला दोषी ठरवतो. कधी कधी माणसाची चूक नसतानाही त्याला खूप ऐकून घ्यावं लागतं. तुळज, मगाशी रागाच्या भरात लय बोललो तुला. माफ कर, चुकलं माझ. पण मी तरी काय करणार तुळज? जशी माणसानं जेवणाची भूक असते ना, तशी मला माणसांची भूक आहे अगं. कारण इतक्या वर्षात या घरात आमचं असं कोण आलंच नाही ग. कुणी आम्हाला मायानं जवळ घेतलंच नाही ग. एक डॅडी होतं त्यामुळे वाईस बरं वाटायचं. आणि आता काकी आली. मला सांग, ही मायेची माणसं पण संशय घेतल्यावर निघून गेली तर काय करायचं? ह्याची भीती वाटते ग. अंधार घालवण्यासाठी जसा उजेड कामी येतो ना सूर्य, तसंच नाती गमावण्याची भीती घालवण्यासाठी सत्यच कामी येतं. तू काय बोलतेस ना, काय कळत नाही मला. हा, मला आता हे कळतंय, या प्रकाशात तू उजळून निघालीस. लय भारी दिसतेस. स्टॅच्यू. सूर्या, काय करतोयस तू? लहान आहोत का आपण स्टॅच्यू वॅच्यू खेळायला? चल पटकन बोल, स्टॅच्यू सुटली करू. नाही सुटणार. 7 जन्माचं ना आता असं कसं सुटल? सूर्या तू पण ना, हे बघ तू आता ना माझा गैरफायदा उचलतोयस. तसं समज पाहिजे. तर मी आता स्वतःला नाही अडवू शकत तुळज. सूर्या काय करतोयस तू? प्लीज ना सूर्या, बोल ना. स्टॅच्यू सुटली. सूर्या प्लीज. नाही प्लीज स्टॅच्यू प्लीज. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना. सूर्या, हा काके. अगं काय झोप नाही तू अजून? नाही ना. अरे एक गोष्ट तुला विचारील म्हणलं आणि ती राहूनच जाती. विचार की मग. सूर्या बाळा, मला सांग की घरातली अशी कुठली जागा आहे की ती तुझ्या आईला लय आवडायची, तुझ्या आईचा त्या जागेवर लय जीव असेल आणि ती सतत तिथंच असायची. आठवते का अशी कुठली जागा की तिला तिथं असं एकदम सुरक्षित वाटेल अशी? काकी, ना मला ती जागा आठवायची ना तिला आठवायचं. अरे लेकरा, असं काय म्हणतो? हा, ती तुझी आई आहे का नाही? तिला असं स्वतःपासून वेगळं करता येईल का? वेगळं आम्ही नाही, तिनं आम्हाला केले. पण काकी, तुम्हाला अशी जागा का हवी? नाही म्हणजे कुठल्याही बाईला आपलं घर सगळं आवडीचंच असतं आणि आपल्याच घरात सुरक्षित जागा शोधावी असं का कोणाला वाटेल? नाही अगं, तसं नाही. म्हणजे कसं असतं, बाईला ना घरातला असा एखादा कोपरा, एखादी जागा अशी वाटते की तिथं तिला एकदम शांत बसावं असं वाटतं. म्हणून विचारलं मी. काय आहे सूर्या बाळा, मला ना ह्यांची लय आठवण येते बघ. डोक्यातून विचारच जात नाही. म्हणलं जरा तिथं बसलं की बरं वाटेल म्हणून विचारलं मी. काकी, ती 2 जागेवर सारखी असायची. एक म्हणजे स्वयंपाकघर आणि दुसरी म्हणजे तुळस. तुळस तर तिनं स्वतःच्या हाताने लावली होती. दिवसातनं 1-2दा तरी ती तुळशीच्या भोवती फेऱ्या मारायची. होय का? मग मी उद्याच त्या जागेची पूजा करते, म्हणजे मला बी बरं वाटेल. बरं, येते मी. हा,
येते. स्टॅच्यू. आता मी झोपणार आहे. तुझं गुड नाईट. आता काय मी असंच थांबू का? हो, रात्रभर थांब असाच. अगं वेडी का तू? गुड नाईट. हे कोण होते आणि हे खुर्ची कशाला? नाने काय ग या अवस्थेत कशाला आली तू? हळू अगं. हो बस मला बोलवायचं मी आलो असतो ना. या मिश्रीनं काकीसारखीच नानीची पण भाषा बदलली वाटतं. तू जा काकीला म्हणवती मिसरी भाजायचं बंद कर जर. हो. हळू हळू पाण्यात हळू नानी. नानी दे दे. ती म्हणते कवा आलीस नानी? त्या काय म्हणते ती सांगू नको, माझा ऐक. गरज नसताना कशाला गस्टूलवर चढली होतीस? खाली पडलीस ती पडली, माझ्या जिमच्या अंगावर पडलीस. फ्रॅक्चर झालं असं डॉक्टर सांगत होतं. गळ्यात हात अडकून सगळ्या गावभर फिरतंय माझं पोरगं. आणि काय काय पुष्पा, हा तू घरात शानी समर्थी आहेस ना? तुला एवढं कळलं नाही का की ही स्टूलावर चढली तर स्टूल मोडेल म्हणून? काय काय निस्तरावं लागतंय माझ्या पोराला आता. ए मराठीत बोल की जरा. तुला लय अक्कल दिलीये देवानं. काय बोलतेस? अगं तुझ्या जीवाला काय हाड आहे का नाही? ए सूर्या, अरे बघ बघ. नाही 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 नानी, मी नाही बोलले. काकी असं म्हणाली. हा. मी नाही बोलले. तुझ्या पोराला पण लहानपणी मीच सांभाळलंय, मालिश केली, आंघोळ घातलीये आणि तू हे सगळं विसरलीस होय असं म्हणते. हिला ना फक्त हिच्या फायद्याच आठवत, बाकी मागचं सगळं सपाट. म्हणलं तर जाऊ नको म्हणून, तरी पण आली तावतावने रिक्षा करून. आणि आली कशाला तर धनुला नावं ठेवायला. या पोरीने एवढे दिवस सेवा केली याचं काय नाही तुला? हिने सेवा केली म्हणून काय माझ्या लेकराला मारायला देऊ होय हिला? अगं बळच केलं का तिने? तुम्ही मायलेक ना एकाच माळीचे म्हणी आहात. धनु तिचं बोलणं मानावर घेऊ नकोस. आणि सूर्या माफ कर बाबा, यांना काय काय गोष्टी कळतच नाही. आता त्या पोरीने काय मुद्दाम केला असेल का? आणि तिला पण लागला असेलच ना, तिचा कोण विचार करत नाही. नाना शांत व्हा तुम्ही. नानीचा राग समजू शकतो मी. जिम लाडका आहे नानीचा. आता हिच्या पायाला असं झालंय, त्याला फ्रॅक्चर झाले. एकाच घरात दोन माणसं बसून आहे ना, त्यामुळे तुझी चिडचिड होत असणार. तुम्ही शांत व्हा. बघा याला म्हणतात समजूतदारपणा. आणि ते तुमच्यात आहे ना औषधाला पण नाहीये. चला उठा, चला चला चला. आणि हळू हळू. नाना शांत व्हा तुम्ही. हळू की जरा. दादा हे समजा माझ्यामुळे झालंय. मला तर असं वाटायला लागलंय ना की मीच वाईट आहे. धने परत असं बोललीस ना तर बघ. तू काही मुद्दामून केलेस? हा नाही ना? मग कशाला मूड खराब करून घेते? चल हा चांगल्या कामाला जायचं आपल्याला. हस चल. हस की. चला धनु दीदी वधूवर सोहळा आणि धनु दीदीला बघायला होणार ना वरती गोळा.